रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि मित्र हो, आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, आपण ऐकत आहात जयवंत शंकर भिसे यांची जातपीळ कादंबरी. तिचा भाग 3. पण मित्र हो, या कथेतील सर्व घटना, कथा काल्पनिक आहेत. त्याचबरोबर यातील संवादाचा किंवा घटनेचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. म्हणजे याचा आपण एक काल्पनिक कादंबरी म्हणून याचा विचार करावा. तर ऐकूया जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ कादंबरीचा भाग 3. रात्री जेवणं झाली. सांबाला घेऊन आबा भाकमालाच्या देवळाकडे निघालं. चालता चालता म्हणलं, सांबा, तुला मी का बोलावलं हा विचार पडला असेल. नाही जी, तो विचार आला नाही. पण तुम्हाला भेटायची वड होती म्हणून तुमचा सांगावा कळला आणि लगेच निघालो बघा. अरे आपली एकदाच गाठ पडली होती, तरी तुम्हाला ध्यानात ठेवलंस, विसरला नाहीस. आबा, कसा विसरीन? तुम्ही माझी पाठ थोपाटली होती. 10 नोटा बक्षीस म्हणून दिल्या. मायेनं माझ्याशी बोलला. तेव्हा तेव्हा तुम्ही मला देवासारखं वाटला. मग अशा देव माणसाला कसा विसरेन मी? पण आबा, तुम्ही बी मला नाही विसरला की व? त्याच्या निष्पाप बोलण्यानं आबांचं मन थोडंच चकारलं. संभा निर्मळ मनाचा आहे. 10 नोटा आणि गडीभराचं बोलणं. पण त्यानं आपल्याला देवाचं रूप दिलं. तो आपल्याला खरोखर विसरला नव्हता आणि आपल्याला त्याची आठवण आली ती संकट काळात. आपल्या स्वार्थासाठी. त्याच्या सच्च्या मनाला ते बोचलं. त्याने तसं कबूलच केलं. सांभा, लगा तू खरंच चांगला आहेस. तुझं मन निर्मळ आहे. पर सांगतो, मी तुला विसरलो होतो रे. माझ्यावर वाईट वकूत आला म्हणून तुझी याद आली बघ मला. तरी बी आबा, तुम्ही मला देवासारखंच आहे. आबा, कसला वाईट वकूत आलाय? माझी मदत होणार असेल तर मी तुमच्यासाठी वाघाला दावं लावीन. हत्ती संग टक्कर घेईन. त्या शब्दानं आबाचं डोळं वालावलं. विश्वास आणखी बळकट झाला. हे बघ, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून मी तुला बोलावलं. सांभा, हे संकट फक्त तूच उधळून लावू शकतोस. फक्त तूच. आबा थोडं थांबलं. त्यांचा आवाज हळवा झाला. सांभा, तुझ्या घरी सालभर पुरल एवढं धान्य पाठवतो. तेल, मीठ, डाळ, चवळी, दढुतं कापड सारं बाईजवार पोचावतो. 4-2 सालापुरतं नव्हं, तर हयातभर मी ही करीन. अगदी भाकमालाच्या आण घेऊन सांगतो. त्यात तसूभर पण फरक पडायचा नाही. आणखी तुला काय पाहिजे असेल ती बी सांग. अगदी मोकळ्या मनानं सांग, ती बी देईन. हळवं, खचलेलं आबा बघून त्याला लय वाईट वाटलं. आबा, आबा ह्यातलं काय बी नाही दिलं तरी चालेल बघा. पण मी तुमच्यासाठी सांगाल ती करीन. आबांना गहिवरून आलं. त्याला बोलावला याचं सार्थक वाटलं. त्याच्या नुसत्या बोलण्याचा केवढा मोठा आधार वाटला. मनातली कित्येक दिवसांची चिंता थोडी सैल झाली. मग मग आबांनी सारं खुलासेवर सांगितलं. देगाव, मालन, तिची सासूमाई, त्यांचा देखणा वाडा, जमीन जुमला आणि आणि बाळू पाटील. त्याची दहशत, त्याची चंडाळ चौकडी, विलासला केलेली दमदाटी, विलासचा दुबळेपणा
चाकर माणसाला केलेली शिवीगाळ, मारहाण, भिवून गेलेली चाकर माणसं आणि वाड्यात फक्त दोघीच. त्यांच्या जीवाला असलेला धोका आणि आणि मालनच्या अब्रूची काळजी, लागलेला घोर थकलेलं शरीर. त्यांचा प्रत्येक शब्द लेकीच्या काळजीत भिजलेला होता. लेकीसाठी बापाचं काळीज तुटणारच त्याला आठवलं. आई म्हणायची, "अरे घराघरात लेक असावी, तिला माया असते, तीच मडं गाजावती. ज्या मड्याला लेक नाही, ते मडं मुक्यानं सरणावर जातं, बिनवारशासारखं. असलं मरण वाईटच बघ. म्हणून म्हणते ती, पाठीपोटी भन असावी." तेव्हा मी रडायचो. म्हणायचो, आई, मी एकटाच आहे. मला भन नाही." तेव्हा माझी समजूत काढायची. कधी काळी होऊन गेलेली एका राणीची गोष्ट सांगायची. तिच्या राज्यातली जनता सुखी होती. ती राणी लय देखणी होती. तिच्या देखूनपणाचा डंका सगळ्या चौ मुलकात गाजत होता. लांबच्या फारशी मुलकातला एक मातबर राजा तिच्या देखूनपणाच्या कीर्तीने याडावला. तिला मिळवायचीच ह्या ईर्षेनं तो चालून आला. अफाट सैन्य घेऊन आला. त्यानं तिच्या राज्याला वेढा घातला. शरण येण्याची आट घातली. राणी राणी धीराची होती. आबरूसाठी मरण पत्करणारी. तिनं सरान रचलं. शेवटचा उपाय म्हणून तोंड ओळख असलेल्या राजाला पदराची चिंधी पाठवली. भाऊ म्हणून मदतीला या, एवढाच सांगावा होता. सांगावा मिळताच मनगटावरती चिंधी बांधून राजा मदतीला आला. घनघोर युद्ध झालं. एवढं सांगून आई म्हणायची, "सांभा, सांभा, अशीच कुणा बहिणीची चिंधी कधी आली तर भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा राहा र, भाऊ म्हणून उभा राहा." आबांच्या सांगण्यात त्याला चिंधी दिसली आणि जे घडायचं ते वाईट आहे हे जाणवलं आणि जे घडतंय ते वाईट आहे हे त्याला जाणवलं. "आबा, आबा, मी देगावला कधी निघू?" "उद्या. नेवरतीन त्याची बायको संघ असेल. कामधंद्याला बी मदत होईल. तुला पण करमल. मी एखादा दिस राहीन. तुम्ही तिथंच राहायचं." उद्याचा दिवस नक्की झाला. आबांनी भाकमल्लाला हात जोडलं. मनातल्या मनात म्हणलं, "भाकमल्ला, संभाला बळ दे रे, संभाला बळ दे." विलास अस्वस्थ झाला. अनेक विचारांनी, शंका कुशंकाचं काहूर त्याच्यामध्ये उठलं. संभा येण्यामुळं आपला अपमान झाला. जी घोडं आपल्याला हात लावू देत नव्हतं ती त्यानं उधाळलं. आबा हरखून गेलं. त्यांनी तो किमती घोडा त्यालाच देऊन टाकला. त्याच्या संग कौतुकानं बोलत्यात, त्याला उद्या देगावला घेऊन जाणार आहे ती, माई, मालन आणि त्यांच्या वाड्याच्या रक्षणासाठी. त्या बदल्यात संभाला धनधान्य, कपडा लत्ता, आणखी बरंच काही देण्याचं वचन दिलंय. पण आबा समजतात तेवढं हे सोपं आहे का? आणि आबांना तरी हे कसं पटलं? हे कालचं पोर, हं? त्या बाळ्या पाटलामोर नीट उभं तरी राहील का? तो नामी पैलवान त्याचे हाडं पिळून काढील. आबा चुकते ती. त्या आगीला अवतान देतात. त्या परास त्यांनी मालनलाच इकडं आणायची होती. राहील ती इथं. पण असं म्हणलं की मलाच बेतरा म्हणते ती, शाळपाट म्हणते ती. आईला पण त्यांचंच पटतं. त्यांची उलघाल लक्ष्मी बघत होती आणि न राहून म्हणली, "मी म्हणती, तुम्ही एवढं का बिथारलाय? कशाची काळजी करताय?" "लक्ष्मी, आबानी नमतं घेऊन काहीतरी मार्ग काढाय पाहिजे होता. पण त्या आगीत त्यालाच वाटत्यात. त्यानं त्यो बाळ्या आणखीनच बडकल. त्यो माणूस लय डांबीस आहे. ह्या सांभाचा त्याच्या पुढे टिकाव लागायचा नाही. अरे गांडीला पाय लावून पळून जाईल त्यो सोनगावला. मग आबांचं डोळं उघडत्याल.
होऊ द्या त्यांच्या मनासारखं. लक्ष्मी हात झिडकारत बोलली. तसा विलास म्हणला, "तूर, तूर, त्यो बाळ्या पाटील आग आहे आग. अगं बामणाचा हातपाय तोडल्यात त्यानं भर दिवसा. त्यांची घरदारं जाळल्यात. त्याच्या नादाला कुणी लागत नाही. कुणी वाट्टला जात नाही. आणि आबा, आबा सांभाला नेऊन त्याला डिवाचल्यागत करत्याती. त्यो आणखी भितरला तर लक्षण काय ठीक दिसत नाही बघ. आणि त्यात नेवरती आणि सकू पण जाणार आहे ती म्हण. त्यांची नाही काळजी. ती चाकर माणसं. जगली काय आणि मेली काय सारखीच. पण काळजी वाटते ती आपली. आपली? ती का? अगं आबाच्या करणीनं त्या बाळ्याची नजर आपल्यावर पडू नये म्हणजे झालं. मी ठाम सांगते, त्या बापा लेकीच्यात आपण पडायचं नाही. अंगाशी आलं तर कानावर हात ठेवायचा. त्यांचं ते बघत्याल. लक्ष्मी, अगं विचार करून डोकं फुटायला लागलंय बघ. त्यो काळजीत बोलला. आता काही विचार करू नका. जवळ सरकून तिनं लाडीकपणे गळ्यात हात टाकला. तिच्या गहिऱ्या डोळ्यातला नाजूक भाव त्याच्या काळजाला शिवला. आणि बाप आणि बहिणीचा विचार अगदी तडीपार झाला. भाकमल्लाच्या देवळात आबानसांबाचं बोलणं चाललं होतं. त्याच वेळी देगावच्या वाड्यात एक फौज आली. मिलिटरीच्या वेशात होता त्यो. त्याला ड्युटीवर हजर होण्याची तार आली होती. रजा 16 दिवस शिल्लक असताना भारत चीन युद्धाचं ढग गोळा झालं होतं. त्याला जाण्याची घाई झाली होती. तरी उभ्या उभ्या गाठ घेण्यासाठी तो आवर्जून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं वाटत होतं. आल्या आल्या तो माईच्या पाया पडला. तशी माई गडबडल्या. कोण हा आणि का आला असावा? त्यांच्या मनात शंकेने घर केलं. त्याची ओळख लागत नव्हती. कुठंतरी बघितल्याचं वाटत होतं पण आठवत नव्हतं. मालन दाराआड येऊन उभी राहिली. मी शंकर, नाथामाळ्याचा मुलगा, फौजमध्ये आहे. आजच मला हजर होण्यासाठी तार आली आहे. बहुतेक युद्धाला सुरुवात होईल. मी थोड्या वेळात निघणार आहे, पण तुम्हाला न भेटता जाणं योग्य होणार नाही, म्हणून मी आलोय. तो थोडा थांबला. सुरुवात कशी करावी त्याला सुचत नव्हती. शब्दांची जुळवाजुळव करू लागला, पण माईच म्हणल्या, का असं का म्हणतोस? मला कायच उलगडा होईना बघ. त्यानं क्षणभर माईच्याकडे बघितलं. औंढा गिळला. थोडं खाकारल्यागत केलं आणि म्हणला, काकू, युद्ध म्हणजे मृत्यूचं तांडव. युद्ध म्हणजे विध्वंस. जिथं कुणाच्याच जगण्याची शाश्वती नसते. माझ्या सुद्धा. पण मरताना मनावर वजन असावं. एखादी घटना मग ती कितीही भयानक असो, तिचा उलगडा व्हावा. एखाद्याच्या मृत्यूमुळं ते सत्य काळाआड लुप्त होऊ नये, ह्या एकाच भावनेनं मी इथं आलोय. थोडं थांबून त्यानं हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसला. माई घाबरल्या. दाराआड उभी असलेली मालन चितागती झाली. आता तो कशाबद्दल आणि काय सांगणार आहे याची दोघींना दास्ती वाटली. काकू, तुम्ही मन खंबीर करा. मी जे सांगेन ते ऐकून खचू नका. मी मी एक सत्य सांगणार आहे, जे माझ्याशिवाय कुणालाच माहीत नाही आणि उद्याच्या युद्धात कदाचित माझ्याबरोबर ते संपू नये, उलगडा व्हावा म्हणून म्हणून सांगतोय. बोल शंकर, जे सांगायचं आहे ते सारं सांग. अरे माझं मन खंबीर नव्हं तर अगदी बधीर झालंय बघ. तू माझी काळजी करू नकस. बोल. दुःखाचे डोंगर पेललेल्या माईच्या शब्दांनी त्याला धीर आला. तुमच्या तानाजीरावाचं आणि माझं लग्न एकाच साली, एकाच महिन्यात झालं. आमचं घर लहान आणि माणसं जास्त. त्यामुळं मी आणि माझी बायको आम्ही दोघं रानात जास्त वेळ काढत होतो, रमत होतो. काकू, तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहेत. पण सविस्तर सांगितल्याशिवाय त्या घटनेपर्यंत जाताच येत नाही.
म्हणून नको ते सांगावं लागतंय. अरे बाबा, संकोच करू नकोस. जे सांगायचे आहे ते मोकळ्या मनानं सांग. माईने धीर दिला. रानातली कामं आटपून संध्याकाळी सारी घरी परतली. तरी आम्ही नवरा-बायको तिथंच रेंगाळत होतो. मला आठवतंय, तो शनिवार होता. रानातली सगळी माणसं घरी परतली होती. रान ऊस झालं होतं. तिथं आता पाखरं विसाव्याला येत होती. वाडगीच्या रानात दाट जोंधळ्यात आम्ही नवरा-बायको बसलो होतो. पलीकडं पलीकडे तुमची रानं आहेत. मधी गाडवाट. तुमच्या बांधावर कसला तरी कालवा ऐकू आला आणि तो कालवा वाढतच होता. बायकोला तिथंच ठेवून मी कानोसा घ्याया बाहेर आलो. तिथं तिथं तानाजी पाटील आणि बाळू पाटील भांडत होती. तुमचा तानाजी पाटील एकटंच होतं. बाळू पाटला संग नामू पैलवान, सरजा पाटील आणि तुका होता. अहो, एकमेकांना शिवीगाळ करता करता बाळू पाटील काळजाला घर पडल्याला असं घाणेरडं बोलला. त्याला कोडं पडलं. कसं सांगावं का सांगू नाही? त्याला घुटमळलेला बघून माय म्हणल्या, "अरे काय म्हणला त्यो? हे बघ, हे बघ आता काय दडवू नकस. जे घडलं असेल ते तसं तसं सांग." त्यानं आता सारं जाणून घ्यायचं होतं. मालन श्वास रोखून ऐकत होती. त्यो म्हणला, "बोल शंकर, काय म्हणला?" त्यो म्हणला, "मालीला तू नाही, मी कारभार करणार आहे." तसं तसं तानाजीराव चवताळलं. बाळ्याच्या मुस्काटात मारली, झटापट सुरू झाली. एकमेकाला ठोसं, लाथा घालत होती. सगळी तानाजी पाटलावर तुटून पडली. नाम्या पैलवानानं तानाजी पाटलाला आवळून धरलं आणि बाळ्या, सरज्या, तुक्या त्याला मारत होती. कोण कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारत होती. लय 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 मारलं. तानाजी पाटील खाली कोसळलं. नाम्या पैलवानानं उचलून खांद्यावर घेतलं. ती सगळी हिरीकडे गेली. नाम्यानं खांद्यावरल्या पाटलांना पाण्यात टाकलं. तेवढ्यातनं तानाजीराव हातपाय मारून बाहेर येण्यासाठी धडपडायला लागलं. तेव्हा सरजा, तुक्या पाण्यात उतरली. गायाळा तानाजीरावांना त्यांनी त्यांनी बुडवून बुडवून मारलं. शंकर थांबला. त्याला धाप लागली होती. घाम फुटला होता. दाराआड उभ्या असलेल्या मालनला हुंदका आला. ती हुंजळीत तोंड धरून रडायला लागली. माय हुंदकं देत खाली बसल्या. त्यांच्या अंगाला कंप सुटला होता. त्यांना लेकाच्या मा नवऱ्या त्यांना लेकाचा नवऱ्याच्या मारेकरी कळला होता. आणि त्यो त्यो उजळ माथ्यानं गावात फिरत होता. आणि पुन्हा आणि पुन्हा त्योच जीवावर उठलाय. काकू, काकू मी भेलो होतो. पुरता हबकून गेलो होतो. मी बायकोच्या गळ्यात पडून रडलो. मला मला काही सुचत नव्हतं. आम्ही बऱ्याच उशिरानं घरी आलो. मी जेवलो नाही. अहो, झोप बी ना उलघाल झाली. मी हळू आवाजात अण्णाला, माझ्या बापाला सारं सांगितलं. पण तो हबकून गेला. बिहाला. अण्णा म्हणलं, "हे बघ, ए बाबा, हे कुठं बोलू नकोस. उद्या दिस उगवायला मुंबईला मामाकडे जा. बाळू पाटील लय वांगाळा आहे. आपल्या घरदाराची त्यो राग करल." दिस उगवायला मी बोहिंजला आलो. ट्रक धरून मुंबई गाठली. मामाकडे राहिलो. तिथंच फौजेत भरती झालो. काकू, काकू मी चुकलो व. मी त्यावेळी काहीच करू शकलो नाही. मी दुबळा होतो. मला क्षमा करा. तो हात जोडून उठला. त्याचं डोळं वाहत होतं. हाताने त्यानं डोळं पुसलं आणि वाड्याबाहेर पडला. दोघींना आणखी आणखी दुःखात लोटलं. पण मनात रुतून बसलेलं कित्येक दिवसाचं सत्य सांगितल्यामुळं त्याचं मन थोडं हलकं झालं होतं. तानाजी पाटलाच्या मरणाचं सत्य कळलं आणि त्यांचं काळीजच करापलं. दोघी तळमळत होत्या. तान्हाजी मेला आणि आपण जिवंत का आहोत? आपल्यालाच कसं मरण येत नाही? म्हणून त्या नशिबाला कोसत होत्या.
त्यांना तानाजीचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. त्यांची जीवाची झालेली धडपड दोघी आपापल्या परीनं डोळ्यामोर चितारीत होत्या. त्या निष्ठुर वैऱ्याचा नरडीचा घोट घ्यावा असं त्यांना वाटत होतं. पण पण दोघी दुबळ्या, दुबळ्यापाठी माणूसबळ नाही, खंबीर आधार नाही. त्यांच्या जीवाची उलघाल झाली. त्या अंथरुणावर पडल्या होत्या. झोप लागणार नाही हे ठाव असून सुद्धा नको नको त्या विचारानं डोक्यात थैमान घातलं होतं. कुस बदलत माय म्हणाल्या, "मालू, हं, एक बोलू का ग? बघ तुला पटतंय का? काय? तू उद्या शिरगावला जातीस का? का? तिथंच तू कायमची राहा. तिथं तुझा आई-बाप आहेत, भाव आहे. त्यांच्या डोळ्यामोर राहशील. हं. आणि तुम्ही?" मालन उठून बसली. माई पण उठल्या. "माझं काय? मी पिकलं पान. कधी गळून पडेल ह्याचा नियम नाही. पण तुझ्यामोरं उभं आयुष्य आहे. तुला बघितलं की माझा जीव तुटतोय बघ. आपल्या जातीत दुसरं लगीन करायची रीत असती, तर मीच तुझं लगीन लावून दिलं असतं. नशिबानं सगळ्या बाजूनं कोंडी केली आपली. अगं आपलं देव बी आंधळं बहिरं झाल्यात. आपल्या उरातला आक्रोश त्यांना दिसेना का ऐकू येईना. हे बघ, हे बघ बाळ्या लय वांगाळ आहे. अख्खा गाव त्याला वचकून आहे. त्याला सगळ्या वाटा, पळवाटा ठाव आहेत. आपल्या तानाजीला मारून तो उजळ माथ्यानं फिरतोय. त्याला सजा द्यायची, जाब विचारायची आपल्यात हिंमत नाही ग. त्या थोडं थांबल्या. शंकर येऊन गेल्यापासून त्या जास्तच थकल्यासारख्या झाल्या. मोठा सुस्कारा सोडून म्हणाल्या, "हे बघ, तुझा आबा पण थकल्यात. त्यांचं येणं जाणं कमी झालंय. ह्या 3-4 दिवसात एवढ्या मोठ्या वाड्यात आपण दोघीच आहे. चाकरीची माणसं त्याला भिवून गेल्यात. गुराढोरांची आबाळ झाली या. त्यांची ढोपरं निघालीत या. बाकीची कामं उरकताना आपल्या दोघींची दमछाक होतीया. उद्या कवठ्याच्या दराडाला बोलवून गुरं न्यायला सांगते. अगं त्याची तरी आबाळ थांबल. मी एक भाकर थापली तरी मला ती 2 येळेला पुरल. हे बघ, कुडीत जीव आहे तवर ह्या वाड्यात दिवाबत्ती मी लावीन." माई थांबल्याचं बघून मालन म्हणली, माई, तुम्हाला एकटं ठेवून मी कुठं नाही जाणार. नशिबी आलेल्या भोगाची अशी वाटणी नाही होत. मी ह्या घरची सून आहे. मला ह्याच घरी मरण येऊ द्या." "नग, नग, नग, नग तू इथं राहू नगस. मला त्या नाथामाळ्याचा शंकर येऊन गेल्यापासनं मी लई विचार केला. येणारे दिवस वाईट दिसतात. कसलं तरी मोठं संकट येतंय असं वाटतंय बघ मला. त्यानं माणूस हुसकावून लावल्यात. माणसं हुसकावून लावल्यात. वाड्यात आपण दोघीच आहे. त्याचा वाईट हेतू दिसतोय ग. ह्या माग त्याची कसली तरी चाल असल, तो कारस्थानी आहे. तो काहीतरी नक्कीच घात करल. घात करल मला असंच वाटतंय. म्हणून तू उद्याची उद्या शिरगावाला जा. हे बघ, आजची रात कशी तरी काढू. मायची तळमळ कळत होती. मनावर दगड ठेवून मायेपोटीच त्या बोलल्यात. नियतीचा फास असा भयानक झालाय. जीवाची पर्वा नव्हती, पण आबरू जपायची होती. आणि तीच लाख मोलाची होती. माईच्या मनातली भीती मालनला ठाव होती. तिनं पण त्यावर विचार केला. माई, माई ह्या वाड्यात तुमच्या इतकाच माझा पण जीव गुतलाय व. मला माहित आहे, आभाळ कोसळलं तरी तुम्ही हा वाडा सोडणार नाही. मला पण ह्या वाड्यात सुखाचं थोडं दिवस दिलेत. वाड्यानं सुखाचं दिवस थोडं दिलेत. ते थोडं दिवस मला लाख मोलाचं वाटतात. पुढच्या आयुष्याची मला चिंताच वाटत नाही. आणि कसल्या सुखाची ओढ पण नाही. मरणाची पण भीती वाटत नाही मला.
मग मला का जायला सांगता? तशी माया अगतिक होऊन म्हणल्या, "मालू, पोरी आजची रात सरत आलीया, पण उद्याच्या रातीची लई भीती वाटतीया बघ." त्या पहिल्यांदाच पोरी म्हणल्या. त्यांचा आवाज कातर झाला होता. डोळ्यात भीती मावत नव्हती. "माई, माई तुमच्या मनातली भीती मला ठाव आहे. ती भीती माझ्या पण मनात आहे. किती दिवस जीवाला अन आबरूला जपायचं? नको, नको असलं जगणं. त्या परास मरण सुखात असेल ना, सुखाचं असेल. मरणच आपल्याला ह्या साऱ्यातनं मुक्ती देईल. मी लई विचार केला. दुसरा कुठलाच मार्ग आपल्याला नाही माहीत. उद्या, उद्या कन्हेरीच्या मुळ्या आणू. हो, कन्हेरीच्या मुळ्या आणू. आज हा आपला वाडा डोळंभर बघून घेऊ. संध्याकाळी पोटभर जेवू आणि आणि मुळ्यांचा काढा घेऊ. माईंला हुंदका फुटला. तिच्या गळ्यात पडल्या. पोरी, पोरी तसंच करू गं, तसंच करू.